उपविभागीय दंडाधिकारी नांदेड लतीफ पठाण, आज आपण या कोरोना संदर्भात फेसबुक लाईव्ह मध्ये एका विषयावर, गंभीर अशा विषयावर चर्चा करणार आहोत। विषय आहे कायद्याची अंमलबजावणी, सर्वसामान्य नागरिक, बाजारातील अनावश्यक होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना। आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोविड-19 या आजाराने पूर्ण जगामध्ये तसेच भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात थैमान निर्माण केलेला आहे। मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रसार या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर केंद्र शासनाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या व विविध सूचना देण्यात आल्या। या सूचनाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी या जिल्ह्यामध्ये त्या सूचनाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके, टास्क फोर्स निर्माण केले। आपण सर्वजण पाहत आहोत की कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे। रोज 20-25 अशा आसपास पेशंट वाढत आहेत। या उपाययोजनेमध्ये प्रथमतः केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाकडून जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा विविध उपाययोजना राबवून देखील जास्त परिणाम पाहिजे तसा परिणाम न मिळाल्यामुळे नंतर कर्फ्यू आणि इतर देखील उपाययोजना राबवण्याची वेळ आपल्या या प्रशासनावर आली। यानंतर लॉकडाऊन किती दिवस ठेवणार हा देखील मोठा प्रश्न असल्यामुळे शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला की बिगिन अगेन, पुन्हा आपण सुरुवात करूया आणि काही निर्बंधासह पुन्हा हा लॉकडाऊन उठवण्यात आला। लॉकडाऊन मध्ये शिथिलता देत असताना जे निर्बंध प्रशासनाकडून जनतेसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी देण्यात आले होते त्याचं तंतोतंत पालन होत नसल्यामुळे पुन्हा आणखी लॉकडाऊन करण्याची वेळ येते का काय असा गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाला आहे। आपण पाहतच आहात की आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद येथे पुन्हा सक्त असा लॉकडाऊन आपण करत आहोत। आपण या सर्व उपाययोजनाचं उद्दिष्ट हेच होतं की आपण हा लॉकडाऊन करून किंवा विविध उपाययोजना करून कोरोनाचा प्रसार कसा रोखता येईल। कोरोनाचा जर प्रसार आपल्याला रोखायचा असेल तर आपल्याला काही गोष्टीची मूलभूत माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। त्यामध्ये थोडक्यात कोरोना या व्हायरसची लाईफ सायकल, त्याचं जीवनमान कसं असतंय, तो किती दिवस जिवंत राहू शकतो, तो कुठं गेल्यानंतर ऍक्टिव्हेट होतो आणि तो कशा पद्धतीने त्याचा आपण विनाश करू शकतो, अशा पद्धतीचं त्याचं जे लाईफ सायकल आणि मोड ऑफ ऍक्शन आहे ते आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे। याबाबत अनेक ठिकाणी अनेक वेळा आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, दूरदर्शनवरील जाहिरातीच्या माध्यमातून या संबंधात बरीचशी माहिती जनतेला मिळालेली आहे। तरी देखील याचा प्रादुर्भाव वाढत आहे। याचं कारण असं की जनता जे निर्बंध घालून दिलेले आहे ते निर्बंध आपण व्यवस्थित पाळत नाही। म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एक मिशन चालू करण्यात आलं आहे। त्या मिशनचं नाव आहे मिशन ब्रेक द चेन। म्हणजे या मिशनचा उद्देश असा आहे की जे कोरोनाची चेन आहे, जे लाईफ सायकल आहे, ते आपल्याला मोडता कशी येईल याबाबत आपण पुन्हा एकदा हे मिशन आपण कालपासून चालू केलं आहे। त्या मिशनमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी विविध असे आदेश काढून जे निर्बंध घातलेले आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये ते निर्बंध सक्तीने 100% पालन व्हावेत यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे। यामध्ये महानगरपालिका स्तरावरील उपाययोजना, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावरील उपाययोजना आणि ग्राम पातळीवरील उपाययोजना यांचा समावेश आहे। महानगरपालिकामधील उपाययोजना अंमलबजावणी करत असताना यामध्ये माननीय आयुक्त महानगरपालिका, माननीय पोलीस अधीक्षक आणि त्यांचे अधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाकडून विविध पथके निर्माण करण्यात आली आहे आणि त्या पथकामार्फत जनतेकडून जे लॉकडाऊनचे निर्बंधाबाबत जे निर्देश आहेत त्याचं पालन होते का नाही हे पाहण्यासाठी ची जबाबदारी या पथकावर देण्यात आली आहे। दुसरी, नगरपालिका स्तरावर एक
पथकं स्थापन करण्यात आली आहेत। त्याच्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधीक्षक आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांचा समावेश असून या पथकामार्फत हे निर्बंध व्यवस्थितरित्या पालन जनतेकडून केले जात आहे का नाही हे पाहण्यात येणार आहे। तसेच तिसऱ्या स्तरावर ग्राम पातळीवर देखील याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। ग्राम पातळीवर या निर्बंधाची अंमलबजावणी होते का नाही हे पाहण्याची जबाबदारी तेथील ग्रामपंचायत म्हणजे सरपंच, त्यांचे सर्व सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्यावर देण्यात आलेली आहे। आपण कोरोनाचा आम्ही आता काम करत असताना विविध असे अनुभव आम्हाला आलेले आहे की लोक जे आहे ते अनावश्यक बाजारामध्ये गर्दी करत आहे, निर्देशाचं पालन करत नाही। आवश्यकता नसताना देखील लोक घराबाहेर पडत आहेत। खास करून युवक मंडळी नुसतं फिरण्यासाठी म्हणून देखील मोटरसायकलवर आणि इतर वाहनामध्ये बाहेर निघत आहे। निघत असताना कोणत्याही मास्क त्याच्याकडे वापरलेला नसतो, त्यांनी मास्क वापरलेला नसतो आणि कोणत्याही नियमाचं पालन देखील त्यांच्याकडून केलेलं जात नसतं। दुसरं, हे निर्बंध न पाळण्याचं दुसरं एक कारण आहे की अपुरं ज्ञान। काही अशिक्षित लोकांमध्ये या संदर्भात कोरोनाच्या भयानकतेसंदर्भात, त्याच्या परिणामासंदर्भात त्यांना ज्ञान नसतं, म्हणून हे लोक निर्बंधाचं पालन करत नाही। म्हणून आपण हे निर्बंध कडक अंमलबजावणी करण्यासाठी आपण हे पथकं स्थापन केलेले आहेत। आपण सर्वांनी एवढाच विचार केला पाहिजे की कोरोना हे फार महाभयंकर आजार आहे। यामधून जर हे ससेप्टेबल व्यक्ती म्हणजे ज्यांना यांची लागण किंवा आजार आहेत काही, तर त्या अशा आजारी लोकांना, वयोवृद्ध माणसांना, लहान मुलांना याची प्रादुर्भाव जास्त होतो आणि वेळ प्रसंगी त्यांचा जीव जाण्याचा देखील शक्यता असते। आपण वागत असताना, बाहेर निघत असताना सर्वांनी मास्क हा कंपल्सरी वापरला पाहिजे। पुन्हा पुन्हा हात धुवून आपण स्वच्छता केली पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे। मुख्यतः आपण जर ह्या हाताची आणि तोंड डोळ्यांची जर आपण काळजी घेतली तर हे प्रसाराचं मुख्य साधन त्याचं कोरोनाचं जे आहे डोळे, नाक आणि तोंड, आणि ह्या भागाला डोळ्याला तोंडाला लागणारा आपला भाग जो असतो तो हात असतो आणि त्या हातामुळे हे आपल्या शरीरामध्ये जाते आणि शरीरात गेल्यानंतर त्याच्यापासून आजार होतो। तसेच लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे। सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 6-6 फूट अंतरावर तरी लोकांनी थांबलं पाहिजे। दुकानात गेल्यानंतर गर्दी न करता आपण एक मार्किंग करून त्या दुकानाच्या समोर येऊन आपण एकेकाने ते आपलं सामान किंवा आपल्या ज्या सुविधा आहेत ते घेतल्या पाहिजेत। या ब्रेक दी चेन या मिशनमध्ये आपण हे पथक आहे, त्या पथकामध्ये आपण सक्तीनं या निर्बंधाची अंमलबजावणी करणार आहेत। हे निर्बंध काय आहेत? एक निर्बंध अशा आहेत की याच्यामध्ये आपल्याला जर 2 व्हीलर वाहन असेल तर त्या वाहनावर आपल्याला डबल सीट किंवा 2 व्यक्तीला बसता येणार नाही। जर अशा वाहनावर 2 व्यक्ती बसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंड आणि मोटर व्हेकल ऍक्टनुसार सुद्धा कारवाई करण्याचे आदेश या आदेशामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहेत। तसेच 3 व्हीलर जर वाहन असेल, ऑटो रिक्षा किंवा इतर वाहनं, त्याच्यामध्ये बसण्याची कॅपॅसिटी किंवा निर्बंध जे घालण्यात आले आहे 1+3 म्हणजे एक ड्रायव्हर आणि 2 पॅसेंजर यांना एवढ्यानंच बसता येतं। याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा जास्त जर लोक त्या वाहनामध्ये असतील तर 1000 रुपयापर्यंत दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या आदेशामध्ये नमूद केलेले आहेत। तसेच 4 व्हीलरमध्ये देखील 1+2 एवढेच लोक आपण प्रवास करू शकतो। वाहनामध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे कंपल्सरी आहे। मास्क जर कोणी वापरत नसेल आणि पब्लिक प्लेसमध्ये तो जात असेल तर त्याला 1000 रुपयापर्यंत दंड मास्क न वापरण्यावर असं दंड वसुलीची कारवाई देखील करण्यात येत आहे। तसेच काही आस्थापना, काही दुकाने हे या आपण लॉकडाऊनच्या नंतर आपण जे बिगिन अगेन म्हणून जे मिशन आहे त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे। त्या आस्थापनामध्ये जे सर्व कर्मचारी हजर असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणं कंपल्सरी करण्यात आले आहे। त्या दुकानामध्ये जर ग्राहक जात असतील
तर त्या दुकानामध्ये एकाच वेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक जाणार नाहीत आणि ते एका विशिष्ट पद्धतीने सिक्वेन्सनं जातील आणि अशा जर सूचनाचं पालन त्या दुकानदार किंवा आस्थापनाने केलं नाही तर त्या आस्थापना सील करणे आणि 5,000 रुपयापर्यंत दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहेत। तसेच गर्दी होण्याचे जे महत्वाचे ठिकाणं आजकाल आपल्याला दिसून येतात ते फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते या दुकानावर तसेच बँकेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे। तर जनतेला असं आवाहन करण्यात येत आहे की आपली जे खरेदी करण्याची वेळ आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करून आपण गर्दी ज्यावेळेस नसेल अशा वेळेला जाऊन आपण ते आपले भाजीपाला आणि फळे असं खरेदी केलं पाहिजे। नंतर या भाजीपाला विक्रेत्यांना कालच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी साहेबांनी असे निर्देश दिले आहे की त्यांनी एकाच ठिकाणी न थांबून राहता त्यांनी मुव्हिंग राहायचंय, फिरतं राहायचंय आणि फिरतं जाऊन गल्लीमध्ये किंवा एखाद्या कॉलनीमध्ये आपण ते फळ आणि भाजीपाला विक्री करायचंय। एखादा जर फळ भाजी विक्री करणारे वाहन गाड्या असतील ते जर एकाच ठिकाणी थांबून जर विक्री करत असतील तर त्यांना सुद्धा दंड आणि त्यांचं साहित्य जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहेत। याची अंमलबजावणी सध्या कालपासून स्वतः जिल्हाधिकारी साहेब फील्डवर होते, SP साहेब फील्डवर होते, आयुक्त साहेब होते आणि यांच्या सर्वांच्या समक्ष सर्वांनी पूर्ण शहरामध्ये फिरून याची अंमलबजावणी होते का नाही हे पाहत आहोत आम्ही सर्वजण। सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की आपण या निर्बंधाचं पालन करावं आणि निर्बंधाचं पालन केलं आणि आपण स्वतः जर काळजी घेतली तरच आपण ह्या आजारापासून आपला बचाव होऊ शकतो, अन्यथा ह्या आजारापासून कुणीही वाचणं जवळजवळ अशक्य असल्यासारखं आहे। याला एकच विलाज जो आहे तो आपण हे निर्बंध पालन करणे। ग्रामीण पातळीवर जर बाहेरगावचे जर व्यक्ती आले बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा बाहेरच्या राज्यातून तर ग्राम पातळीवर आपण एक अँटी कोरोना कवच म्हणून असं एक पथक निर्माण केलेलं आहे। त्याच्यामध्ये सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक, तलाठी यांचा समावेश आहे। त्यांना देखील या आदेशात सूचना करण्यात आली आहे की बाहेरगावून जर व्यक्ती कुणी त्या गावामध्ये येत असेल तर त्यांना प्रथमतः त्या गावच्या शाळेमध्ये किंवा समाज मंदिरामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये त्यांना थांबवण्यात यावं, तिथं मेडिकल टीम बोलवण्यात यावी, त्यांची तपासणी करण्यात यावी आणि तपासणी केल्यानंतर जर काही लोकांना सिम्पटम आढळले नाही किंवा त्यांना जर कोणताही आजार दिसून आला नाही तर त्यांना होम क्वारंटाईनची सूचना देऊन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घरी क्वारंटाईन होण्यासंदर्भात या टास्क फोर्सनं त्यांना कंपल्सरी करायचंय। एखाद्याच्या घरामध्ये ग्रामीण भागामध्ये छोटी छोटी घरं असतात तर अशा ठिकाणी जर त्यांना होम क्वारंटाईन वेगवेगळ्या रूम राहण्यासाठी नसतील तर अशा परिस्थितीमध्ये शाळा किंवा समाज मंदिर जे काही त्या गावामध्ये उपलब्ध असेल ते उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या आहेत। या तपासणीमध्ये बाहेरगावून आलेल्या लोकांना जर एखाद्याला कोणाला सिम्पटम दिसले, आजार दिसले तर त्या व्यक्तींना तात्काळ आपण शासकीय दवाखान्यात पाठवायचंय, तिथं तपासणी करायची त्यांची आणि तपासणीनुसार त्यांची जर टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या पद्धतीने त्या पद्धतीने त्यांना ते आपल्याला पुढची ट्रीटमेंट करायची आहे। तर आपण आता या काळामध्ये सर्वांना एवढीच विनंती करू इच्छितो मी की आपण अशा कालावधीमध्ये आपण प्रत्येक जणाला करोना आहे अशा पद्धतीनेच आपण त्याच्यासोबत वागलं पाहिजे, बिहेव केलं पाहिजे। मी जर आपणाला भेटत असेल तर आपण आपल्या डोक्यात शंका आणली पाहिजे की या आलेल्या माणसाला करोना होता आणि किंवा आहे त्याच्यापासून आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर त्या संदर्भातल्या पुढच्या आपण उपाययोजना केल्या पाहिजेत। जसे हात धुणे, बाहेरून घरी गेल्यानंतर आंघोळ करणे, सॅनिटायझरचा वापर करणे। आपण बाहेर फिरत असताना आमच्या असं निदर्शनास आलंय की विनाकारण लहान मुलं किंवा हे युवक मंडळी काही कारण नसताना बाहेर फिरत आहेत। आम्ही बऱ्याच वेळेस त्या एखाद्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या एरियामध्ये जातो आणि कारवाई करतो, त्यावेळेस ते मुलं पळून घरामध्ये किंवा गल्लीमध्ये जातात आणि आमच्या गाड्या किंवा आमचा ताफा पुढे गेल्यानंतर पुन्हा आणखी रस्त्यावर येतात। मला त्यांच्या पालकांना एकच विनंती करायची की आपण जर आपले पाल्य किंवा मुलं यांना आपण जर ताकीद केली, त्यांना जर घराच्या बाहेर अनावश्यक घराच्या बाहेर जाऊ न दिलं तर
त्यांना पण ह्या आजारापासून त्या आजाराचा प्रादुर्भाव होण्यापासून तुम्ही बचावू शकता. हे आजार आपल्या एकट्यासाठीच घातक नाहीये, तर जर समजा आजार एखाद्या व्यक्तीला बाहेरून आला तर तो आजार घरातील सर्व मंडळींना होण्याची शक्यता असते आणि यामुळे विनाकारण जे घरातली मंडळी कधीही बाहेर निघाली नाही त्यांना सुद्धा या आजाराची लागण होऊ शकते आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकते. या आजारामध्ये एकच फार महत्वाची गोष्ट आहे की या आजारामध्ये आपला कॉन्फिडन्स न भिता, या आजारामध्ये भिण्यासारखंही काही नाही आणि काळजी करणं तर फार आवश्यकच आहे, काळजी घेणं आवश्यक आहे. काळजी जर घेतली आणि आपली जर आपण कॉन्फिडन्स ठेवला तर या आजारापासून आपण निश्चित आपण बचाव करू शकतो, या आजारातून आपण बाहेर निघू शकतो. काही प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये. बँकेतली गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे, तर त्या बँकेतल्या गर्दीचं नियंत्रण व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, बँकेतही कसं पुढे यायला पाहिजे, आपण कसं करणार या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत सर्व बँकर्सची बैठक झाली आणि याच्यामध्ये काही SMS सिस्टम करून काही 10-10च्या 15-15च्या लॉटला 10-15 मिनिटाच्या अंतरात त्या ग्राहकांना बोलून बँकेतल्या त्यांना सेवा देता येईल का याच्या संदर्भात विचार करण्याच्या सूचना त्या बँक मॅनेजर्स यांना जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे. त्याच्या अशा पद्धतीने काही जागेवर असं होत आहे. पण बँकेत गर्दी दिसली तर लोकांनी काय करावं? गर्दी दिसली तर लोकांनी स्वतःहूनच, आपण गर्दी दिसली तर जसं एखाद्या दुकानामध्ये गर्दी दिसली तर आपण थोडं परत जाऊन दुसरं काम करून नंतर बँकेत आलं ज्यावेळेस गर्दी कमी आहे तर हे ऑटोमॅटिक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. दुसरं आहे की लोकांनी स्वयंशिस्त पाळणं महत्वाचं आहे. कायद्याचा अजून कडक धाक दाखवायची गरज आहे का? कायद्याच्या धाकाने पूर्ण 100% यश कोणत्याही गोष्टीमध्ये येत नाही. आजवरच्या प्रशासकीय कामाचा माझा अनुभव आहे. जोपर्यंत लोकांचा सहभाग या पूर्ण ह्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग आणि लोक जोपर्यंत प्रतिसाद देणार नाही प्रशासनाच्या आव्हानाला आणि कायद्याला, तोपर्यंत आपण हे करू शकत नाही. त्याच्यामध्ये काही जे 2-5% जे कायद्याला बिलकुलच प्रतिसाद देणारे नसतात यांच्यासाठी कायद्याच्या देखील विविध तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये विविध कायदे शासनाने या अगोदरच केलेले आहेत. उदाहरणार्थ 7 रोग प्रतिबंधक कायदा 1897 हा कायदा, याच्यानुसार आपण सध्या कारवाई करत आहोत. या कायद्यामध्ये एखादा संसर्गजन्य आजार जर असेल, तो आजार रोखण्यासाठी एखाद्या माणसाला बंदिस्त ठेवणे किंवा त्याला दूर ठेवणे अशा प्रकारचे अधिकार ठेवण्याचे अधिकार किंवा विविध उपाययोजना करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना या कायद्यानुसार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी वेगवेगळे आदेश काढू शकतात आणि अशा आदेशाचं उल्लंघन जर कोणी करत असेल एखादी व्यक्ती, त्यांना भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार 1 ते 6 महिन्यापर्यंत दंड, कारावास किंवा 1000 रुपयापर्यंत दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. तसेच आपण हे करोनावर उपाययोजना करत असताना आपण दुसऱ्या एका कायद्याचा उपयोग करत असतो. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा 2005 या कायद्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना भरपूर असे अधिकार या कायद्याने दिलेले आहेत, जेणेकरून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जे कोणी पालन करणार नाही त्यांना जेलमध्ये पाठवण्यापर्यंतचे अधिकार या कायद्याने जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत. तसेच कलम आपण 144 सध्या जिल्ह्यामध्ये लागू आहे. यामध्ये आपण 5च्या वर व्यक्ती विनाकारण विदाऊट इंटेन्शन एक जागी जमावास बंदी करण्यात आली आहे आणि जर या 144 कलमाचा कोणी भंग केला तर त्यांना कायद्यानुसार आपण कारवाई करू शकतो. काही दुकाने आपण काल जे ऍक्शन केली, काय केली काल 2 दिवसापासून आपण कडक केलेलं आहे, तर काय ऍक्शन घेतलं? काल आम्ही सर्वजण महानगरपालिका, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी, स्वतः साहेब, जिल्हाधिकारी साहेब, आम्ही काल पीरबुरहान, देगलूर नाका, इतवारा, वजीराबाद अशा विविध ठिकाणी जाऊन आस्थापना बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यामध्ये बरेच दुकानं ते नियम पालन करत नव्हते, त्यांना त्या दुकानं सील करण्यात आले, त्यांना दंड लावण्यात आला आणि लोकांना माईकद्वारे, पब्लिक ऍड्रेस सिस्टीमद्वारे सूचना देण्यात आल्या मास्क वापरा. जे लोक मास्क वापरत नाहीत त्यांना देखील अशा
जवळजवळ काल आम्ही 100 केसेस केलेल्या आहेत की ज्यांनी मास्क वापरला नाही त्यांना 100 रुपयाची पावती काल आम्ही फाडलेली आहे. डबल सीट मोटरसायकलवर डबल सीट बसणारे जे व्यक्ती आहेत त्यांना देखील दंड लावलेला आहे. काही वाहनं कार येत होत्या त्याच्यामध्ये व्यक्ती बसलेल्या होत्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त, म्हणजे 2 पेक्षा जास्त व्यक्ती त्या कारमध्ये बसलेल्या होत्या. त्यांनी मास्क वापरला नव्हता त्यांना सुद्धा दंडाच्या पावत्या आम्ही काल फाडलेल्या आहेत. आणि यापुढे 13 तारखेपर्यंत आपण रोज दिवसातून 24 म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी या पथकामार्फत कारवाई करणार आहोत. आणि जे कोणी पालन करणार आहेत त्यांना याच्यात शिक्षा आणि आर्थिक दंड या दोन्ही तरतुदी आहेत. बाजारात तरी गर्दी जास्त आहे बाजारपेठेत, तर लोकांनी कसं नियोजन केलं पाहिजे? का दुकानं ऑड इव्हनचा काही विचार आहे? दुकानं ऑड इव्हन करण्याची किंवा सक्तीनं लॉकडाऊन करण्याची मागणी जनतेतून येत आहे. जिल्हाधिकारी साहेब त्याच्या संदर्भात विविध लोकप्रतिनिधी, आस्थापना यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत असं साहेबांनी सांगितलं. जर जनता स्वतःहूनच जर नियमाचं पालन करत असेल, निर्बंधाचं पालन करत, जे काही निर्बंध घालून दिलेत त्याचे जे पालन करत जर असेल तर आपल्याला कंपल्सरी लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये. कंपल्सरी लॉकडाऊन हे फार फायदेशीर नसतं. याच्यामध्ये भरपूर लोकांना त्रास होतो. आजारी लोकांना दवाखान्यात जाण्यासाठी त्रास होतो. गरीब लोक ज्यांच्या हातावरचे पोट आहेत, त्यांचं जे रोजच्या रोज काम करून पोट भरणारे असतात, त्यांच्या जेवणा खावण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा प्रश्न निर्माण होतो. काही अत्यावश्यक गोष्टीसाठी लोकांना बाहेर निघणं आवश्यक असतं. अशा लोकांना कंपल्सरी लॉकडाऊनमध्ये बाहेर निघता येत नाही. म्हणून हे कंपल्सरी लॉकडाऊन कधीही प्रिफरेबल नाही. तर हे जनतेने स्वतःहूनच जर लॉकडाऊन केला तर हे कंपल्सरी लॉकडाऊनपेक्षा कधीही सरस आहे. अजून काही वेगळे नियम, अटी, शर्ती लोकांना देऊन आपण समज देणार का? पान टपऱ्याचा आणि गुटख्याचा प्रश्न खूप लोकांनी उपस्थित केलेला आहे की त्याच्यावर काय आहे, कसं हे करणार? लोक हे करतात, चालू राहतात रात्री उशिरापर्यंत. आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी पण आहे. काही लोकांचे फोन येतात आम्हाला की अमुक अमुक ठिकाणी ह्या भागामध्ये पान टपऱ्या चालू आहेत, तिथं पान मिळतंय, गर्दी जास्त होते. असा ज्यावेळेस आम्हाला निरोप येतो तर आम्ही आमची यंत्रणा तिथं पाठवून तात्काळ आम्ही कारवाई करत असतो, दंड लावत असतो. आणि या उपरी जर कोणी जर ऐकतच नसेल तर त्यांना असं गंभीर स्वरूपाचं एकदा कायमस्वरूपी त्यांचं वाहन सीज करणे किंवा कायमस्वरूपी ते दुकान काही दिवसासाठी बंद करणे, सील करणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहे. काही सूचना अशी की तुम्ही पावती जास्त करा पण मास्क द्या त्याच्याबरोबर. विचार करायला काही हरकत नाही, चांगली आहे सूचना. पावती द्यायची आणि मास्क पण द्यायचा, विचार करण्यासारखी सूचना आहे. जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील याच्यावर. देगलूर नाका परिसरात काही गर्दी वाढते, रात्री पण असतात लोक. असं देगलूर नाका परिसरामध्ये गर्दी होते. आमचं मुख्य लक्ष ठेवण्याचं ठिकाण आहे ते. आम्ही तिथं डेली मॉनिटर करत आहोत. आता सध्या सुद्धा आमचं पथक तिथं कार्यरत आहे आणि लोकांना समजावण्यावर, कंपल्सरीपेक्षा आमचं समजावण्यावर जास्त भर आहे. लोकांनी जर स्वतः समजूतदारपणे जर ही गोष्ट घेतली तर हे आपल्याला कंपल्सरी लॉकडाऊन करायची गरज पडणार नाही. कंपल्सरी लॉकडाऊन हे फार गरीब लोकांसाठी आणि ज्यांना आवश्यक आहे घराच्या बाहेर निघणं अशासाठी फार त्रासदायक असतं. सर्वांचे आभार. थँक्यू.